श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभय देणाऱ्या स्वामी समर्थांच्या चरित्र सारामृतातील 5व्या अध्यायाचा आज आपण अर्थ समजून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला शिकवतो की स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला कसे धावून येतात. या अध्यायामध्ये स्वामींच्या विविध चमत्कारांचे वर्णन आहे. स्वामी अक्कलकोटमध्ये असताना अनेक लोक त्यांच्याकडे संशयाने पाहायचे, परंतु स्वामींनी आपल्या कृपेने अनेकांचे गर्वहरण केले आणि त्यांना सन्मार्गाला लावले. या अध्यायात असे सांगितले आहे की स्वामी हे केवळ देह नसून ते परब्रह्म आहेत. ते कधी लहान मुलासारखे खेळतात, तर कधी क्रोधाचे रूप धारण करून अधर्माचा नाश करतात. हा अध्याय आपल्याला 3 महत्त्वाचे धडे देतो. अहंकाराचा त्याग. जोपर्यंत माणसाच्या मनात मीपणा किंवा अहंकार असतो, तोपर्यंत त्याला ईश्वराचे दर्शन घडत नाही. स्वामींनी या अध्यायामध्ये अनेक विद्वानांचा अहंकार मोडून त्यांना नम्रता शिकवली. दुसरा मुद्दा म्हणजे सर्वाभूती परमेश्वर. स्वामी प्राणी, पक्षी आणि गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाहीत. सर्वांमध्ये एकाच आत्म्याचे दर्शन घेणे हीच खरी भक्ती आहे. आणि तिसरा पॉइंट, अढळ विश्वास. परिस्थिती कशीही असो, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर ते अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतात. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात ब्रह्मांडावर विश्वास ठेवत असतो. या अध्यायातील समर्पण म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन, लेटिंग गो ही प्रक्रिया आहे. जेव्हा आपण आपली चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करते. 5व्या अध्यायाचे पठण केल्याने मनातील भीती नष्ट होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामींचे चरित्र वाचणे म्हणजे स्वतःला ओळखणे होय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.